नमस्कार. आता अर्जुन, सायली आणि प्रतिमाने मिळून एक प्लॅन केलेला असतो. महिपतकडून सत्य वधवून घ्यायचं असतं. रविराज तयार नसतो, पण शेवटी अर्जुन, सायली त्याला मनवतात आणि रविराजसुद्धा तयार होतो. सायलीने प्रतिमाला चांगलंच प्रशिक्षण दिलेलं असतं. काय बोलायचं, कसं वागायचं, कसं काय करायचं हे सगळं नीट सांगितलेलं असतं. आणि सांगितलेलं असतं की शक्यतो कॅमेराजवळ येऊनच बोला. आणि महिपतने कॅमेराजवळच त्याचं सत्य कबूल केलं पाहिजे. आता ठरल्याप्रमाणे सगळं घडत असतं. अर्जुन, सायलीसुद्धा तिथे पोहोचलेले असतात. महिपत आणि प्रतिमासुद्धा तिथे आलेल्या असतात. आता प्रतिमाला बघून महिपत हा खूपच चिडतो. प्रतिमा त्याला मुद्दाम मुस्कवत असते. 22 वर्षापूर्वी तूच मला जाणून मारण्याचा प्रयत्न केला होतास. मला सगळं चांगलं आठवतं आहे. महिपत शिकरे, मी तुझा चेहरा विसरलेला नाही आहे. आता महिपत परत ती मशाल पेटवतो आणि म्हणतो, 22 वर्षापूर्वी तू वाचली होतीस, पण तू आता नाही वाचणार. आता मी तुला ठार मारणार. तेव्हा प्रतिमा म्हणते, 22 वर्षापूर्वी पण तूच मला मारण्याचा प्रयत्न केलास, हो ना, बोल ना. तेव्हा महिपत म्हणतो, हो, मीच तुला 22 वर्षापूर्वी मारण्याचा प्रयत्न केला होता. मीच तुझा चेहरा जाळला होता. आता ते ऐकून इकडे सायली आणि अर्जुनला धक्काच बसतो, कारण महिपतने स्वतःहून सत्य ओकलेलं असतं. आणि महिपत म्हणतो, आणि तुला हे पण माहीत नाही अजून की तुझी ती मुलगी आहे ना तन्वी, ती खरी मुलगी नाही आहे. ती प्रिया आहे. प्रिया तुझी खरी मुलगी सायली आहे. हे सुद्धा सत्य आम्ही तुमच्यापासून लपवलं आहे. तू आता मरणार आहेस. मरता मरता तरी तुला कळलं पाहिजे की तुझी खरी मुलगी ती प्रिया नसून सायली आहे. सायली हीच तुझी खरी मुलगी आहे. मी प्रिया मिळून नाटक केलं आहे. हे तुझी खोटी मुलगी प्रिया आहे, खरी मुलगी सायली आहे. आता तू जा, ढगात जा, कारण आता हे सत्य तू कुणाला सांगू शकत नाहीस, कारण तुझ्याशिवाय इथे दुसरं कुणी नाही आहे. असं म्हणून महिपत धावत मशाल घेऊन प्रतिमेच्या अंगावर जातो. तोच मध्ये सायली येते आणि उभी राहते. सायलीच्या हातात बंदूक असते. आता सायलीला तिथे बघून महिपत घाबरतो. महिपतचे सुद्धा गुंड येतात. आता अर्जुनसुद्धा येते. अर्जुन आणि त्या गुंडांमध्ये चांगलीच हाणामारी होते. आता सायलीने महिपतवर गन रोखलेली असते. अर्जुन महिपतच्या इथे येतो आणि महिपतचं चांगलं सटासटा थोबाड फोडतो. त्याला तुडतुड तुडवतो आणि म्हणतो, तू मोठं पाप केलेलं आहेस. या पापाची शिक्षा तर तुला आता इथे भोगावीच लागणार. तुला नरकातसुद्धा जागा मिळणार नाही. चल. आणि पोलीससुद्धा आलेले असतात. पोलीस पुढे येतात. आता अर्जुन पोलिसांकडे महिपतला फेकतो आणि म्हणतो, साहेब, याला बेड्या घाला आणि याला घेऊन जा आणि कठोरातली कठोर याला शिक्षा झाली पाहिजे, कारण याने प्रतिमा आत्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस म्हणतात, साहेब, तुम्ही काळजी करू नका, याला आता कठोरातली कठोर शिक्षा होणार आहे. आणि पोलीस महिपतच्या हातात बेड्या टाकतात आणि त्याला फरफटत घेऊन जातात. आता प्रतिमा धावत येऊन सायलीला मिठी मारते आणि म्हणते, माझी तन्वी, तू खरी तन्वी आहेस, तू माझी मुलगी आहेस. तेव्हा आता अर्जुन, सायलीने सुद्धा ते सत्य ऐकलेलं असतं. आता जेव्हा हे रविराजला कळेल तेव्हा रविराज कसा रिॲक्ट होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.